अयो आणि स्वयंपाकाला काय केलंय का नाही ह्या दिव्यानी? इथं मला लय भूक लागली. हे काय बटाटा? भैया नाही तेव्हा बटाटा खाऊन मला वैताग आलाय. हिला दुसरं काही बनवता येत नाही. येडं वंगाळ नाही तेव्हा हा पिवळा बटाटा जातो स्वयंपाकाला. ए दिव्या काय करायली अगं? इकडे या. काय बनवलंय हे स्वयंपाकामध्ये तू? अहो काय झालं आत्याबाई, एवढं काय ओरडताय तुम्ही? अहो तुम्हीच तर काल मला सांगितलं होतं बटाट्याची भाजी करा. काल रात्री तुम्ही बोलला म्हणून तर मी सकाळी केलं ना. हा आता मी दुसरं काय बनवणार आहे आत्या? पर काल मी लाल मिरची पावडरचं बटाट्याची भाजी बनवली ती, म्हणून आज मी पिवळ्या बटाट्याची भाजी बनवली. आता तुम्ही सांगा, जे तुम्ही काल मला रात्री सांगितलं तेच मी केलं. आणि आता काय आहे, मी आता आहे ना मेकअप करत होते. अहो सकाळी लिपस्टिक लावली होती ना, मग माझी लिपस्टिक गेली म्हणून मी तीच लावत होते. आता ऐक माझं, मला हा पिवळा बटाटा खाऊन लय कंटाळा आलाय. माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवा. कधीतरी चिकन मटन बनवत जा की. नाही तेव्हा काही ते पिवळा बटाटा बनवत असते. मला खायचं नाही. मी आता सांगते तुला, मला चिकन किंवा मटन तरी बनवून दे. मला ते खायचंय. मला नको ते बाई पिवळा बटाटा आणि पिवळा बटाटा. बाई आजकालच्या ह्या पोरींना ते नूडल्स, मॅगी, पिझ्झा, बर्गर हेच पाहिजे. नाही तर बाई आम्ही तुला आता शेवटचं सांगते, मला काय ऐकायचं नाही. मला तू आहे ना आपलं चिकन आणि मटन दे. इथं रात्री मला तो सिरियल बघायचा होता अनुपमा, तो पण मी बघितला नाही. मला आता तो सिरियल बघायचा. आत्या मी चालले बघ सिरियल. माझी लाडाची सून ऐक अगं, मला ते पिवळं बटाटा वगैरे काय खायचं नाही. करते अगं माझ्यासाठी चिकन किंवा मटन, ते मला खाऊ वाटतं बाई. तेच बनव, मला काय खायचं नाही ते पिवळा बटाटा. तुम्ही एवढं म्हणताय चिकन आणि मटनची भाजी करून द्यायची, तर मी करूनच देते तुम्हाला. सर का साईड